श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। 19 ऑगस्ट 2024 या दिवशी आहे श्रावणी तिसरा सोमवार। तर या श्रावणी तिसरा सोमवार बरोबरच या दिवशी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे आलेलं आहे। त्यामुळे हा दिवस अतिशय खूप महत्त्वाचा आहे। आपण खूप भाग्यवान आहोत की या दिवशी आपल्याला इतर देवी देवतांची हे सेवा करण्याचा जी संधी आहे, जो योग आहे तो जुळून आलेला आहे। त्यामुळे आपण या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुलदेवी आणि भगवान शिवशंकर यांची सेवा आहे ती करायची आहे। ही जी सेवा आहे ती आपण या भद्रा काळामध्ये करायची आहे का? कारण बऱ्याचशा ताई आहेत त्यांना माहेरी जायचं असतं, कारण उद्या आहे ते रक्षाबंधन हे आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आपण माहेरी जातो। त्यामुळे आपल्याला या सेवा करणं किंवा जी शिवलिंगाची जी पूजा आहे ते आपण या भद्रा काळात करू शकतो का? किंवा या दिवशी ज्या काही आपल्याला सेवा करायच्या आहेत त्या आपण कधी कराव्यात आणि या दिवशी कोणकोणत्या सेवा आहेत त्या आपण कराव्यात, ही जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल। आता आपण पाहू की या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत। कारण रक्षाबंधन आहे, त्याचबरोबर पौर्णिमा आहे आणि श्रावणी सोमवारी आहे। त्यामुळे आपण या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत। या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जो रुद्राभिषेक आहे, जो शिवलिंग वरती आपण जो रुद्राभिषेक करतो, काही जण प्रत्येक सोमवारी करतात किंवा काही जणांची रोजची सेवा चालू आहे, म्हणजे 40 दिवसाची, कोणाची 21 दिवसाची आहे, अशा पद्धतीने आहे त्यांनी हा रुद्राभिषेक आहे तो करायचा आहे। त्याचबरोबर सत्यनारायण आहे तेही आपल्याला करायचं आहे, कारण श्रावणी सत्यनारायण आहे। कारण बरेच जण कारण श्रावणामध्ये जे सत्यनारायण आहेत ते करतात आणि श्रावणामध्ये सत्यनारायण घातलेले हे चांगलं असतं, हे बरेच जणांना माहीत आहे। म्हणून प्रत्येकजण श्रावणामध्ये एकदा तरी सत्यनारायण आहेत ते करतात आणि हा खूप छान असा सुंदर योग आलेला आहे की सोमवारही आहे आणि त्याचबरोबर पौर्णिमाही आहे श्रावणी। त्याच्यामुळे आपण या दिवशी सत्यनारायण असेल तर ते करायचं आहे। आपण घरच्या घरी सत्यनारायण आहे ते करू शकतो। घरच्या घरी सत्यनारायण आहे ते कसं करायचं आहे याचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही नक्की पाहू शकता कशा पद्धतीनं करायचं आहे। याचबरोबर आपल्याला आपली जी माता लक्ष्मी आहे तिची सेवा आहे ती करायची आहे। म्हणजे आपल्या जी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चनाची ही जी सेवा आहे तीही आपल्याला या दिवशी आहे ती करायची आहे। त्याचबरोबर आपली जी कुलस्वामिनी आहे, त्या कुलस्वामिनीची सेवा आहे तीही आपल्याला करायची आहे। म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन आहे ते करायचं आहे किंवा आपण दुसरे कोणते जरी ग्रंथ लावलेले असतील तर त्याही सेवा आहेत त्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत। आता ह्या सर्व सेवा आहेत त्या आपण जो भद्रा काळ आहे त्या काळामध्ये केल्या तर चालतात का? तर भद्रा काळामध्ये ह्या सर्व सेवा केल्या तर चालतात। हो, ह्या सेवा केल्या तरी चालतात, कारण सेवा करण्यासाठी आपल्याला कोणतंच बंधन आहे ते कधीही नसतं। त्यामुळे आपण सेवा आहेत या भद्रा काळामध्ये करू शकतो। ही जी सर्व माहिती आहे की आपण भद्रा काळामध्ये सेवा करू शकतो की नाही, ही मी श्री स्वामी समर्थ केंद्रानुसारही तुम्हाला सांगत आहे। म्हणजे केंद्रातही आपल्याला असं सांगितलेलं आहे की ह्या ज्या सर्व सेवा आहेत त्या आपण जो भद्रा काळ आहे त्या काळामध्ये केल्या तर चालतात आणि तीच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण या कालावधीमध्ये देवाच्या सेवा केल्या तर चालतात। त्यामुळे आपण आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम आहे तो ठेवायचा नाही आणि आपण सकाळपासूनच सेवेला लागायचं आहे। सकाळपासूनच सर्व ज्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत। आता श्रावणी जो तिसरा सोमवार आहे या दिवशी मूठ कोणते आहे आणि आपण पूजा आहे ती कशी करायची आहे। या दिवशी आपण एका विशिष्ट गोष्टीने आपल्याला शिवलिंगावरती जो अभिषेक करायचा आहे तो करायचा आहे। तर आपण पाहूया। आता आपण श्रावणी सोमवारी कशी पूजा करायची आहे ती थोडक्यात पाहूया। श्रावणी सोमवारी आपल्या शिवलिंगावरती पंचामृताने जो रुद्राभिषेक शिवलिंगावरती आपण नेहमी दुधाने किंवा पाण्याने अभिषेक आहे तो म्हणजे घालत असाल। कोणी याच्या अगोदर पंचामृतानेही घातलेला असू शकतो, पण आपल्याला या तिसऱ्या सोमवारी पंचामृताने आहे तो अभिषेक आहे तो शिवलिंगावरती आपल्याला आहे तो घालून घ्यायचा आहे। नंतर जी शिवपिंड आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून आहे ती घ्यायची आहे, तिची स्थापना आहे ती आपण जागेवरती करून घ्यायची आहे। नंतर भस्म आहे तो लावायचा आहे, पांढरे फूल आहे ते अर्पण करायचं आहे, अक्षदा आहेत त्या आपण अर्पण आहेत त्या करायच्या आहेत। या दिवशी आपल्याला जर धोत्र्याचं किंवा कनेरचं जे फुल आहे ते जरी मिळालं तर तेही आपण अर्पण आहे ते करू शकतो, कारण शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर या दिवशी आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती 108 बेलपत्र आहेत ते त्यांची नामावली
जी 108 नामावली आहे ते म्हणूनही आपण बेलपत्र आहे ते अर्पण करू शकतो, किंवा नुसतं आपण ओम नमः शिवाय म्हणून ही आपण 108 आहे ती बेलपत्र अर्पण करू शकतो. तर 108 जर बेलपत्र नाहीत आपल्याला मिळाली तर आपण एकच बेलपत्र आहे किंवा 4-5 असतील आपल्याकडे किती असतील ती, आपण एकाच बेलपत्राने तेच आपण पुन्हा वापरून आपण असं 108 वेळा अर्पण आहे ती बेलपत्र करायचे आहेत. आता या दिवशी शिवामूठ काय आहे, तर या दिवशी जी शिवामूठ आहे ते हिरवं मूग ही शिवामूठ आहे. आपल्याला पिंडीवरती शिवामूठ आहे ती हिरव्या मुगाची आहे ते अर्पण करायचे आहे. हिरवे मूग आहेत ते आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी आहे ते घ्यायचं आहे त्या मुठीवरती, कारण आपल्याला भगवान शिवशंकरांवरती कोणतेही जे कोरडं धान्य आहे ते अर्पण करायचं नसतं. ती शिवामूठ आहे ती कधीही आपण कोरडे आहे ते अर्पण आहे ती करायची नसते. म्हणून आपण थोडंसं त्यामध्ये पाणी आहे ते घ्यायचं आहे आणि ती मूठ आहे ते अर्पण करायची आहे. आणि मूठ अर्पण केल्यानंतर थोडंसं आपल्या हातावरती पाणी टाकून आपण ती मूठ आहे ती संपूर्ण आहे ते अर्पण आहे ती करायची आहे. अशा पद्धतीने मूठ अर्पण केल्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना आपली जी मनोकामना जी काही इच्छा आहे ती आपण व्यक्त करून त्यांना प्रार्थना आहे ती करायची आहे. आणि यानंतर आपण प्रसाद आहे तो दाखवायचा आहे. तर आपण या दिवशी प्रसाद काय दाखवू शकतो, दूध साखरेचा दाखवू शकतो किंवा साखरेचा, आणि आपल्याकडे जे काही फळ असेल काय असेल ते आपण ठेवायचं आहे. यानंतर आपण आरती आहे ती करायची. आरती करताना आपण भगवान शिवशंकरांना जी कर्पूर आरती आहे ती त्यांना अतिशय प्रिय आहे, म्हणून आपण या दिवशी म्हणजे ज्यावेळेस आपण भगवान शिवशंकरांची सेवा करतो त्यावेळेस आपण कापूर प्रज्वलित करूनच आहे ती आरती करायची असते. अशा पद्धतीने आपण भगवान शिवशंकरांची जी सेवा पूजा आहे ती आपल्याला या दिवशी आहे ती करायची आहे. ही पूजा करून झाल्यानंतर भगवान शिवशंकरांची जी शिवामूठ कहाणी आहे ती जरूर आपण श्रवण करावी, कारण शिवामूठ कहाणी आहे ती आपण श्रवण केल्याशिवाय आपली ही जी पूजा आहे किंवा ती वाचन केल्याशिवाय पूजा आहे ती आपली पूर्ण होत नाही, आपल्याला या पूजेचं फळ आहे ते मिळत नाही. तर ही जी शिवामूठ कहाणी आहे तर आपल्याला यूट्यूबवरती ही आहे ती मिळून जाईल, किंवा आपल्याकडे जर असेल याची जर पोथी जर असेल तर आपण नक्कीच वाचन करावी. नाही तर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण शिवामूठ कहाणी आहे ती ऑलरेडी आहे ती व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे, ती तुम्ही नक्कीच श्रवण आहे ती करू शकता. आता आपण या दिवशी कुंकुमार्चन आहे ते कधी करावं, कारण आपल्याला जर वेळ नसेल, कारण आपण प्रदोष काळामध्येच ह्या सेवा करतो, तर या दिवशी आपल्याला जर माहेरी जायचं असेल तर आपण सकाळी, कारण पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा काळात आपण कुंकुमार्चन केलेलं अतिशय प्रभावी असतं, कारण पौर्णिमेचा कालावधी असल्यामुळे आपण दिवसभरात कधीही कुंकुमार्चन केलं तरी चालू शकतो. त्यामुळे आपण सकाळचं कुंकुमार्चन जरी केलं तरीही चालू शकतो. कुंकुमार्चन करताना 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र आहे ते आपल्याला म्हणायचं आहे आणि असं कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे. त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठाचं जे वाचन आहे ते आपण आवर्जून या दिवशी जी आपली कुलस्वामिनी जी कुलदेवी आहे तिची सेवा आहे ती म्हणून आपल्याला करायचं आहे. जर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन नाही जमलं तर आपण सिद्धकुंजिका स्तोत्र आहे याचं 11 वेळा पठण आहे ते करायचं आहे. हे खूप छोटं स्तोत्र आहे, काही जास्त मोठं नाही, तर आपण याचं 11 वेळा आहे ते करावं, जेणेकरून आपल्याला एक दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं जे फळ आहे ते मिळतं, म्हणून आपण 11 वेळा हे पठण करावं. तर सत्यनारायण आपण घरी नक्कीच आहे ते करावं, कारण पौर्णिमेचं सत्यनारायण केलेलं अतिशय चांगलं असतं, त्यामुळे आपण सत्यनारायण आहे ते करावं. यामधील आपल्याला जेवढ्या सेवा करणं शक्य आहे तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न आहे तो करावा, कारण श्रावणी पौर्णिमा आहे, त्यामुळे आपण या सेवा सहसा करून चुकवू नये. आपण जरी बाहेर जाणार असेल तर सकाळी आपण लवकर उठून या सेवेला सुरुवात करून यामधील जेवढ्या सेवा करणं शक्य होतील तेवढ्या आपण सेवा नक्कीच करू शकतो. श्री स्वामी समर्थ.